आता दुसरी पारीचं पण सुरू झाली. त्यांची आसूरगावची दुसरी पारी झाली. आता जय भावची बस सगळे तयार झाले. तयार झाले. आधी मंडळी पण आले. तिथे भोजनाची व्यवस्था आहे तेव्हा नाथ मंडळीला दुसऱ्या पारीची सुरू होते आणि ह्यावेळी इथून एंट्री करणार होते.
निशाणदार शिकारी पाहिजे सापाला पकडण्यास मदारी पाहिजे अरे कंगाल करून पाठवलं बुवारी खूप चांगलं गायलं ते काहीतरी हा आपल्या चिकण्या बायकोला याने माहेरी पाठवली आणि कुडाळच्या बुवाने बंगाली पडली काय काय झाला बुवाचा मुलात आपला नाच हा पूर्ण आमचा एका जातीचा एका समाजाचा एका गावाचा एका जातीचा एका समाजाचा एका गावाचा सर्वच कलाकार एका गावातले खास करून मला अभिमान म्हणून म्हणतो वाघाशी टक्कर घेण्यास निशाणीदार शिकारी पाहिजे आणि सापाला पकडण्यास मदारी पाहिजे जनसेवा करण्यास निस्वार्थी पुढारी पाहिजे जनसेवा करण्यास निस्वार्थी पुढारी पाहिजे आणि गाढव बनवण्यासाठी अशी या सुडगावची वडारी पाहिजे सोनू काय तुझ्या मनात हाय सोनू काय तुझ्या मनात हाय समोर येऊन सांग मला काय अग सोनू काय तुझ्या मनात हाय समोर येऊन सांग मला काय अन मोबाईल मास्तर लावून कानाला हलव हलव काय बोलतोस मला मोबाईल मास्तर लावून कानाला हलव हलव काय बोलतोस करियर आपला भल्यात मी तुझा राजा तू माझी राणी करियर आपला भल्यात सर्वांनी गाण्याचे बोल नीट ऐकून घ्या मी तुझा राजा तू माझी राणी करियर आपलं भल्यात जेव्हा भेटन तुला मी म्हणल्यात गला घालीन तुला मी गळ्यात तेव्हा घालीन गला मी गळ्यात जेव्हा भेटन तुला मी म्हणल्यात तेव्हा घालीन गला मी गळ्यात मी तुला राजा तू माझी राणी तू माझी राणी जेव्हा भेटन तुला मी म्हणल्यात तेव्हा घालीन गला मी गळ्यात जेव्हा भेटन तुला मी म्हणल्यात तेव्हा घालीन गला मी
शेती करतो, मुळ्याची शेती करतो आणि रताळ्याची पण शेती करतो. गाजर मुळा केळा रताळा, गाजर मुळा केळा रताळा घालून घे तुझ्या झोळ्यात. देवा भेटन तुला मी मळ्यात, देवा घालीन गळा मी गळ्यात. देवा भेटन तुला मी मळ्यात, देवा घालीन गळा मी गळ्यात. देवा भेटन तुला मी मळ्यात, देवा घालीन गळा मी गळ्यात. मागे पुढेच वळवून थोडी पाहतो चालवून, दोरा दोरात हलवून बघीला नेईन पळवून. 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 नाखवा त्यानंतर कुळीन सुंदर देखणं रूप होतं, पण हे देखणं रूप भाड्यानं आणलं होतं. काय हे देखणं रूप भाड्यानं आणलं होतं. इथे पण आहे बघ ना. तुझ्या जाळ्याचा तुला भारी झोक आहे. तुझ्या जाळ्याचा तुला भारी झोक आहे. मी तुझ्या जाळ्यात कधीही बसणार नाही हे सांगणं माझं बिन ढोक आहे. पाण्याचा त्यातच भारी रोग आहे. पाण्याचा कोलिनबाई हे कोलिनबाई पाण्याचा त्यातच भारी रोग आहे. आणि तुझ्या जाळ्याला मोठा भोग आहे. उधान आयलंय तुफान झालंय. सन्माननीय विनायक पाटील त्याचबरोबर सुदाम ठाकूर आणि तुळशीराम पाटील यांना विनंती करतो, कृष्णा पाटील, की स्टेजवरती तुम्हाला जायचंय. तुम्हाला स्टेजवरती आमंत्रित केलंय. तुळशीराम ठोंबरे, कृष्णा पाटील, विनायक पाटील आणि सुदाम ठाकूर त्याचबरोबर अन्य आमचे गावातील पदाधिकारी जर कोणी आले असतील तर त्यांना सन्मानपूर्वक डायसवर बसण्याची मी विनंती करतो. आणि तुझ्या जाळ्याला भोग आहे, जाळ्याला भोग आहे. गाणी, प्रत्येक गाण्याचे बोल कशा प्रकारे मी तुमच्या समोर सादर करतो हे तुम्ही निश्चितच समजून जाल. उधान आयलंय तुफान झालंय. उधान आयलंय तुफान झालंय. किरकिरी करतय रात, किरकिरी करतोय रात. धर माझ्या हातात हात. एक कोलिन मारी
कल्पा पुढे ही झुकते इलाज नाही ग कल्पा पुढे ही झुकते इलाज नाही ग किती धावाई घेईल लंगडी गाय ग किती धावाई घेईल लंगडी गाय ग कल्पा पुढे ही झुकते इलाज नाही ग कल्पा पुढे ही झुकते इलाज नाही ग किती धावाई घेईल लंगडी गाय ग किती धावाई घेईल लंगडी गाय ग किती धावाई घेईल लंगडी गाय ग
यांचा शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करा. उरलेली मंडळी जी आहे आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे क्लास 1 ऑफिसर तेव्हा असे एमपीएससी करा आणि शासनाचे क्लास 1 ऑफिसर व्हा. आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. धन्यवाद. आपण कलाकार आहात, उत्कृष्ट असं ढोलकी वादन केलं. आपल्याला ते नंदू कोण निलेश परब माहित असतील, टीव्हीवर असतात ते. हा कसा माणूस आहे. सर्व कलाकारांना आपण व्यवस्थित काहीने बसून आणि फोटो सेशन करायचं आहे. उद्याचे कार्यक्रम उद्या सायंकाळी 7:30 वाजता महाआरती आहे. सायंकाळी 8 वाजता संगीत खुर्ची हा महिलांसाठी आणि मुलींसाठी कार्यक्रम आहे. त्यानंतर गरबा नृत्य आहे आणि रात्री 8 वाजता नक्की ड्रॉ आहे. तेव्हा आता काही मोजके दिवस राहिलेले आहेत आणि शेवटी गाईस आता सगळं झालंय. चाललोय आम्ही डायरेक्ट घरी. आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आवडेल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाय.